आदाब, जय हिंद। मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज। लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। नमस्कार, लेखनी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। शेगाव येथील निष्पाप मुलाची निर्घृण हत्या प्रकरणी फास्ट ट्रॅक पद्धतीने कारवाई करून कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अन्यथा जिल्हाभर मराठा पाटील युवक समितीच्या वतीने लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा पाटील युवक समिती तालुका जळगाव जामोदच्या वतीने निवेदन देण्यात आले। यासाठी जळगाव जामोद येथील तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आले। यावेळी युवक समितीचे निलेश खुपसे, विशाल पाटील, तालुका अध्यक्ष आकाश जाने, अक्षय भालतडक, माजी तालुका अध्यक्ष अजित घुले, स्वप्नील पाटील, दत्ता डिवरे, ईश्वर वाघ, सदानंद जाने, रविकांत मेतकर, सौरभ अवचार, आकाश रोठे, अतुल मानकर सह इतर युवक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज। कार्यसंपादक लियाकत खान यांच्यासोबत। जय हिंद। जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात एका 13 वर्षीय कृष्णा रामेश्वर कराडे या निरागस मुलाचा निर्घृण हत्या करण्यात आली। अतिशय निर्दयीपणे काही समाजकंटकांनी त्याला मारून टाकलं। खरं तर ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि अशा घटनेची दखल शासनाने आणि न्यायालयाने तात्काळ घेऊन अशा आरोपींना मोकाट न सोडू देता त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी। फास्ट ट्रॅकमध्ये त्याची नोंद घेऊन या फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये खटला चालवून या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा करावी, या उद्देशाने आज जळगाव जामोद सकल मराठा पाटील युवक समितीतर्फे आम्ही सर्व युवकांनी आज माननीय तहसीलदार साहेब जळगाव जामोद यांना निवेदन दिलेले आहे। आणि या आरोपींना फाशीची शिक्षा दिल्यास भविष्यात होणाऱ्या ज्या काही घटना असतील त्या थांबतील, असा कोणताही आरोपी मोकाट सुटता कामा नये, यासाठी सर्व मराठा पाटील युवक समिती आज जळगाव जामोदच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना आपण जे निवेदन दिलेलं आहे तर त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे। आणि जर या विषयावर सरकार आणि न्यायालयाने फास्ट ट्रॅक चौकशी ठरवून आरोपींना जर कडक शिक्षा नाही केल्यास जळगाव जामोद इथून सर्व सकल मराठा तरुण युवक हा रस्त्यावर निश्चित निघेल आणि याची ज्योत जळगाव जामोद तालुक्यातून पेटेल आणि पूर्ण महाराष्ट्रभर याचा वनवा पेटेल, यात मुळीच शंका नाही। तरी आमची सरकारला आणि न्यायालयाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये या ही चौकशी करून आरोपींना तात्काळ फाशी शिक्षा द्यावी।